होळी हा सण आला की प्रत्येकांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद बघायला मिळतो। पण होळी या सणाची सुरुवात जर झाली तर आपण ते सर्वप्रथम बघतो की मार्केट हे विविध रंगांनी आणि वेगवेगळ्या कलर्सनी रंगलेलं असतं। आणि आज आपण बघू शकतो याच होळीच्या निमित्ताने आम्ही आलेलो आहोत नागपूर मधील मार्केटमध्ये, जिथे होळी या सणाची चाहूल लागलेली आहे। आणि प्रत्येकच ठिकाणी आपण बघू शकतो की विविध रंग आपल्याला दिसत आहेत, रंगांमध्ये व्हेरायटी आपल्याला दिसत आहे। आणि होळी हा सण म्हटलं की लेकरांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो। आणि खरं तर बघितलं की लहान लेकरांमध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी काहीतरी नवीन असतं। यंदाही आपण बघितलं की लेकरांच्या पिचकाऱ्या असोत किंवा मग मुखवटे असोत आणि कलर असोत, सर्वच काही आपल्याला नवनवीन बघायला मिळतं। बाजारात विविध प्रकारचे हर्बल आणि नैसर्गिक रंग उपलब्ध झाले आहेत। त्वचेला हानी पोहोचू नये यासाठी अनेक नागरिक रासायनिक रंगांऐवजी स्किन फ्रेंडली रंगांना प्राधान्य देताना दिसत आहेत। याशिवाय वेगवेगळ्या आकारांच्या आणि डिझाईनच्या पिचकाऱ्या, रंगीत फुगे, वॉटर गन आणि रंगाच्या पॅकेट्सची मोठी विक्री होत आहे। व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यंदा मागील वर्षाच्या तुलनेत ग्राहकांची संख्या वाढली आहे। आणि विशेषतः बोलायचं म्हटलं की लहान मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर असलेल्या पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे। काही ठिकाणी ऑफर्स आणि सवलतीही दिल्या जात असल्यामुळे ग्राहकांची खरेदीची लगबग वाढली आहे। किमतीबाबत बोलायचं झालं तर साधे रंग 20 ते 50 रुपयांपासून उपलब्ध आहेत, तर हर्बल रंगाचे दर थोडे अधिक आहेत। पिचकाऱ्यांच्या किमतीही 50 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत आहेत। या दरम्यान प्रशासनाकडूनही सुरक्षित आणि सैमाने रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले। रासायनिक रंगाचा वापर टाळावा, पाण्याचा अपव्यय करू नये आणि कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नये असेही सांगण्यात आले आहे। एकंदरीतच जर बघितलं तर बाजारातील ही गर्दी आणि रंगांची रेलचेल पाहता शहर रंगपंचमीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं चित्र आहे। इस साल हर्बल वाले रंग गुलाल आए हैं, बहुत सारी चीजें आई है जो जिससे नहीं क्या बच्चों को हार्म नहीं होता। बच्चों की सेफ्टी के लिए देखते हुए बहुत सारी नई नई पिचकारी आई है, बहुत सारी चीजें आई है। यहाँ पे आप देख सकते हैं हर्बल रंग है, गुलाल है, पिचकारी है, नई यूनिक यूनिक पिचकारी आई है। और सब कुछ बड़ी है, कुछ छोटी है, सब अलग अलग रंग में, अलग अलग डिजाइन में है। ज्यादातर तो अभी कार्टून में ही चाहती है, बच्चों की फेवरेट रहती है। इस साल नहीं बोलेंगे तो छत्ते वाली आई है, यानी कि एक तरह से उसमें छाता भी खुलता है, वो पिचकारी भी चलती है। इससे आप प्रोटेक्शन भी होता है और आप दूसरे पे कलर रंग भी डाल सकते हो, पानी भी उड़ा सकते हो। बहुत सारी अभी तो बिक गई है, आखिरी की 2-3 ही पीस बाकी है। उसके अलावा ये इलेक्ट्रिक वाली भी आई है। इसके अंदर सिर्फ आपको कुछ नहीं करना पड़ता, सेल डालने पड़ते हैं। बहुत दूर तक के फोर्स से पानी उड़ के जाता है और अलग अलग इस धार में भी जाता है, 1 धार 2 धार। होळी हा सण आनंदाचा असला तरी पण सुरक्षितता ही प्राथमिकता असते। आणि आता आपण यावर्षी मार्केटमध्ये बघितलेलं आहे की रंगाची देखील ही काळजी घेतलेली आहे। यामध्ये हर्बल रंग वापरलेला आहे आणि लेकरांसाठी सुद्धा की पाणी आणि कलर खेळत असताना किती प्रोटेक्शनच्या वस्तू आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। आणि या वर्षीची होळी अनेकच वेगळ्या रंगांनी आणि वेगळ्या प्रतिकृतींनी आपल्याला सजलेली दिसते आहे, ज्यामध्ये लेकरांसाठी आकर्षण करणारे मुखवटे असोत, पिचकाऱ्या असोत, रंग असोत, सगळं काही आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते आहे। नक्कीच सर्वांची होळी ही आनंदाची जावो। तुम्हा सर्वांना नेशन सिटी न्यूजच्या मार्फत होळीच्या शुभेच्छा।